विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे. आज जो आपला 8वा धडा आहे त्याचं नाव काय? वीरभूमी पर कुछ दिन. आणि हा धडाचा हा 3रा सीझन आहे. तर आज आपण काय बघणार आहे? चला बघूया. बघा. दुसऱ्या सीझनमध्ये आपण काय बघले की खूपच सारे व्यवस्था केली होती, भोजनची व्यवस्था केली होती, जेवणांची व्यवस्था केली होती, राजस्थानी जेवणची हा व्यवस्था केली होती. तर इथे आपण काय बघणार आहे? चला बघूया. इन सभी स्मृतियों के साथ होटल वापस आए आणि त्यातून खूपच काही आपल्याला तिथून आम्ही खूपच बघितले, काय काय बघितले यांचं स्मरण केली आणि तिथून आम्ही परत आले. वहां से भी सामान उठा, पुनः स्टेशन वही रात्री यात्रा और पहुंच गए जोधपुर. आणि त्या रात्री आम्ही आपलं सामान जे आहे ते उचलले आणि स्टेशनला पोहोचले आणि कुठे पोहोचले? जोधपुरला. जैसलमेर से चित्तौड़ जाने की यात्रा कर हम 24 दिसंबर के सायंकाल तक चित्तौड़गढ़ पहुंच गए. आणि जैसलमेर यातून चित्तौड़ या जैसलमेर चित्तौड़गढ़ यांची जो यात्रा होती ते आम्ही 14 जैसलमेर से चित्तौड़गढ़ जाने की यात्रा हम 24 दिसंबर के सायंकाल तक चित्तौड़ पहुंच गए. जी यात्रा होती आमची जैसलमेर आणि चित्तौड़गढ़ यांची यात्रा आम्ही 14 डिसेंबरची संध्याकाळी केली आणि कुठे पोहोचले? चित्तौड़गढ़ला. चित्तौड़गढ़ का नाम आए या चेतक तुरंत एक वीर साहसी और स्वाभिमान देशभक्ती का चित्र मानस पटल पर सजीव होता है. जेव्हा आम्ही चित्तौड़गढ़ असा ऐकते किंवा चेतक असं ऐकते तर आमच्या सोबत एक वीर साहसीचा चित्र येते जे देशभक्त होते आणि त्यांचं नाव काय आहे? महाराणा प्रताप, जिन्होंने चित्तौड़ की रक्षा में अपना सर्वस्व निछावर कर दिया लेकिन आत्मसमर्पण नहीं किया. आणि इथे म्हणाले आहे की जे चित्तौड़ची रक्षासाठी आपलं सर्वस्व काही निछावर केले परंतु आत्मसमर्पण नहीं केले. भले ही महलों को त्याग कर जंगल में शरण लेनी पड़ी, बच्चों और परिवार को भूखा रखना पड़ा, विशाल धरती और शैया और खुला नील गगन चादर रहा पर हार नहीं माने. त्यांनी काही केले आहे ते बघूया. त्यांनी आपले जो राजा जे होते त्याने आपलं सगळं त्यागले, महल त्यागले, हे सगळं त्यागून जे शरण घेतली होती जंगलातून राहिल्यांची ते केली आणि परिवारजन लोकांना पण भुके ठेवली पण हार नाही मानली. आणि नीले जे गगन आहे त्याचं चादर घात ते हार नहीं, कधीही हार नहीं मानले. ऐसे ही एक और देशभक्त भक्त की याद ताजा हो जाती है. भामाशाह, जिसने अपनी सारी पूंजी अपने स्वामी सम्राट राणा प्रताप के चरणों में अति विनम्र भाव से रख दी थी. यातून आम्हाला आणखीन एक देशभक्त आठवण येतात. त्यांचं नाव काय आहे? भामाशाह, ज्यांनी आपली सर्व जो पूंजी आहे, सर्व जो पैसे आहेत त्यांनी कुठून दिली होती? ते महाराणा प्रताप यांच्या चरणांमध्ये दिले होते. इसी शहर में मीरा जैसी श्री कृष्ण भक्त की यादें भी जुड़ी है. आणि या शहरातून श्री कृष्ण त्यांची जी भक्ती होती, त्यांची जी भक्त होती मीरा यांची पण स्मरण आहे. यहाँ एक छोटा सा शहर है लेकिन इसके कण कण में वीरता, त्याग और भक्तिभाव भरा दिखता है. हा एक खूपच छोटा शहर आहे परंतु इथे कण कण वीरता आणि त्यांच्यात कणमध्ये काय वीरता, त्याग आणि भक्तिभाव असा भरलेला आहे. यहाँ के बाशिंदों की सहजता, सरलता और भाईचारा देखकर सहज ही यहाँ के महापुरुषों के गुणों की अभिव्यक्ति हो जाती है जो इन्हें विरासत में मिले प्रतीत होते. इथे जो लोक आहे त्यांच्यात त्यांची खूपच सहजता आहे, सरलता आहे, खूपच सरळ लोक आहे आणि त्या बघून आम्हाला असं वाटते की यात धरतीचे महापुरुष गुणांचा अभिव्यक्ती केली जाते आणि या लोकांना हा सगळं विरासत भेटलेली आहे. बघा, दर्शनीय स्थलों में एक विशाल दुर्ग है. या दर्शनीय स्थल मध्ये एक विशाल दुर्ग आहे जिसके विषय में कहा जाता है कि गढ़ों में गढ़, चित्तौड़गढ़ बाकी सब गड़ैया. आणि काय म्हणत आहे की जे गडत आहे ते सगळं मोठे काय आहे? चित्तौड़गढ़ आहे, बाकी सगळं काय आहे? गड़ैया आहे. इस गढ़ के अंदर मीरा मंदिर, विजय स्तंभ, गोमुखी कुंड, कालिका मंदिर, पद्मनी महल, जोहर कुंड
कुंभा महल जैन मंदिर और श्री महाराणा म्यूजियम जैसे अनेक दर्शनीय स्थल है। इथे काय काय आहे बघा, मीरा मंदिर आहे, विजय स्तंभ आहे, गोमुखी कुंड आहे, कालिका मंदिर आहे, बदमनी महल आहे, जौहर कुंड आहे, कुंभा महल आहे आणि जैन मंदिर पण, महाराणा म्युझियम पण आहे। असे खूपच दर्शनीय स्थळ इथे आहे। जैन मंदिर में सभी 14 तीर्थकरों की प्रतिमा स्थापित की गई है आणि जैन या मंदिरातून 24 तीर्थकर्ता यांची प्रतिमा केली आहे। सभी प्रतिमा में श्वेत संगमरमर के आकर्षक पत्थर से निर्मित है आणि सगळी जगह काय आहे, श्वेत संगमरमर म्हणजे पांढऱ्या रंगाचे जे आकर्षक पत्थर आहे ते निर्मित आले आहे। पश्चिम की ओर बना रामपोल के किले का मुख्य प्रवेश द्वार है आणि पश्चिमातून हा रामपोल यांचा मुख्य प्रवेशद्वार तिथे आहे। जैन मंदिर के सामने ही बड़े से गेट पे विजय स्तंभ है आणि जैन मंदिरच्या समोर असा खूपच मोठा गेट आहे, त्याचं नाव काय, विजय स्तंभ, जो महाराणा कुंभा द्वारा मालवा के सुल्तान और गुजरात के सुल्तान से संयुक्त आक्रमण की सहायक विजय के रूप में बनाया गया आणि तो कधी बनवले, जेव्हा सुलतान आणि बघा ते केव्हा बनवलं होतं, जेव्हा कुंभा द्वारा मालवा के सुल्तान और गुजरात के सुल्तान के संयुक्त आक्रमण की, जेव्हा मालवा गुजरात बघा जेव्हा मालवा के सुल्तान आणि गुजरातचा हा सुल्तानचे आक्रमण होते आणि ते सहाय्यक विजय होता, त्या रूपात हा बनवले आहे। कुंड में रानी पद्मिनी जैसी वीरांगनाओं की जौहर की कहानी प्रतिबिंबित है आणि या कुंडामध्ये काय आहे, जी वीरांगनी होती जौहरची कहाणी प्रतिबिंब केली होती पद्मिनी, त्याच आहे। यहाँ एक पार्क भी है, महाराणा प्रताप के आकर्षक प्रतिमा चेतक पर स्थापित है आणि इथे एक पार्क आहे, या पार्कामध्ये जे महाराणा प्रताप आहे त्यांचं प्रतिमा दिलेली आहे। राजस्थान के इन 3 शहरों की यात्रा ने एक गीत की कुछ पंक्तियां याद दिलाती आणि या जे राजस्थान यांचं जे शहर आहे यातून आम्हाला एक गीत निर्माण केली आहे, त्यांचं स्मरण केले आहे। काय आहे चला बघूया। यह देश है वीर जवानों का, अलबेलों का, मस्तानों का, इस देश का यारो क्या कहना, ये देश है धरती का कहना। इथे हा गीत आम्हाला स्मरण केले आहे। संक्षेप में यदि कहूं कि ये वीर भूमि है, ये कोणती भूमि आहे, वीर भूमि, जहाँ त्याग भी है, जिथे त्याग आहे, बलिदान भी है, शत्रु का परास्त करने का जज्बा भी है। इथे त्याग आहे, बलिदान आहे आणि शत्रूला यांना पराशत करण्याचा जज्बा पण आहे। कला की परख, कलांची परख, देशभक्ति भी है, देशभक्ति आहे, इश भक्ति या जौहर है तो अपने सत्व की सात्विक की रक्षा का आदर्श भी तो रचमांत्र की अत्यधिक न होगी। भारतीय संस्कृति की धनी इस भूमि को हमारा सतत नमन है आणि जौहर करणाऱ्याचा जे जौहर करण्याची जे स्त्री होती त्यांची रक्षा करणारा आदर्श हा रंजमंच अतियुक्ती आहे आणि भारतीय संस्कृती हा धनांचा भूमी आहे आणि हा भूमीला आमचा सतत नमन आहे असं म्हणाले आहे। तर हे झालं आपला धड्याचं स्पष्टीकरण। आता आपण काही प्रश्न उत्तर आणि शब्दात बघणार आहे, तर चला बघूया। बघा पहिला काय आहे, हिंदीतून हिंदी आणि मराठीतून शब्दात। अभिभूत, वशीभूत, वंचित, अस्ताचलगामी, जिसे रोका ना जा सके, ज्यांना थांबवत येत नाही, आकांक्षा, तमन्ना, इच्छा, उत्कृष्ट, श्रेष्ठ, सर्वोत्कृष्ट, गंतव्य, मंजिल या मंजला। दुसरा बघा, नियुक्त, तैनात, नेमणूक केली, परकोटा, चार दिवारी म्हणजे सीमा भिंत, परिवर्तित, रूपांतरित, बदललेले, प्रदर्शित, दिखाना, दर्शविण्यासाठी, प्रमाण, सबूत, पुरावा, प्रहरी, पहरेदार म्हणजे रक्षक। बघा आता सैलाब, पानी का बाढ़, पूर, जोहर, चिता में सामूहिक आत्मदहन म्हणजे पायऱ्यामध्ये सामूहिक आत्महत्या, ताम्रमणी, तांबे का रंग, तांब्याचा रंग, विख्यात, मशहूर आणि प्रसिद्ध, मराठीतून प्रसिद्ध। बघा आता सूचनानुसार कृतियां पूर्ण करो।
आता पहिला प्रश्न तुमचा काय आहे? भारत के प्रसिद्ध दर्शनीय स्थल, भारतातून कोणते प्रसिद्ध दर्शनीय स्थल आहे? बघा, पहिला उमेद भवन, दुसरा मेहरानगड किल्ला, तिसरा जसवंत थडा स्मारक आणि चौथा जो आहे चित्तोडगड. तर तुम्हाला हे कुठे लिहायचं आहे हे तुम्हाला माहित आहे है ना? परत मी सांगत आहे. बघा, पहिला उत्तर इथे, दुसरा इथे आणि तिसरा इथे आणि चौथा इथे. दूसरा बघा, संचाल पूर्ण कीजिए. चित्तौड़गढ़ में स्थित स्थान, चित्तौड़गढ़ यावर कोणतं स्थान आहे? पहिला श्री महाराणा म्युझियम, दुसरा मीरा मंदिर, तिसरा कुंभामल आणि चौथा जो आहे जोहर कुंड. तर हे पण तुम्हाला इथे पहिला आणि इथे दुसरा आणि इथे तिसरा आणि इथे चौथा. बघा, दूसरा, दिए गए शब्दों के वर्णों का उपयोग करके 4-5 अर्थपूर्ण शब्द तैयार कीजिए. तर पहिला काय आहे? शब्द काय? लोह पथ गामिनी. काय आहे? लोह पथ गामिनी. तर पहिला लोह पथ गामिनी हत गात. आता तुम्हाला कुठे कुठे लिहायचं आहे हे माहित आहे तुम्हाला. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि इथे पाचवा. बघा, हे काय आहे? तुमचा परिच्छेद म्हणजे आकलन. हे तुमचं आकलन आहे, हे तुमचा प्रश्न आहे. या प्रश्नात तुम्हाला इथे शोधायचं आहे, तुम्हाला जो उत्तर आहे इथे शोधायचं आहे. बघा, पहिला प्रश्न काय आहे तुमचा? इन स्थानों से आगे बढ़ते हुए लेखिका जोधपुर पहुंची. बघा, याच्या तुम्हाला उत्तर इथून शोधायचं आहे. तर इथे मी उत्तर दिलेले आहे. काय दिलेलं आहे? उत्तर दिलेलं आहे. तुम्हाला बघून लिहायचं आहे. काय करायचं आहे? तुम्हाला बघून लिहायचं आहे. हे तुमचं उत्तर आहे. हे पण प्रश्न आणि हे पण तुमचं उत्तर आहे. बघून तुम्हाला लिहायचं आहे. हे चौथा प्रश्न, मेरे यात्रा अनुभव का अपने विचार लिखिए. तुम्हाला स्वमत असा प्रश्न लिहायचा आहे. तुमचा जो अनुभव आहे, जेव्हा तुम्ही यात्रा करायला जाते तेव्हा तुमचा जो अनुभव आहे, तुमचं मत लिहायचं आहे. त्याचं उत्तर इथे दिलेले आहे. बघा, अपने जीवन काल में मनुष्य को अनेक यात्राओं का अनुभव होता है. कुछ यात्राएं लोग सुख व मनोरंजन के लिए करते हैं तो कुछ अत्यावश्यक परख होती है. पिछली दिवाली की छुट्टियों में हम कुछ सहपाठी माथेरान गए थे. मुंबई के सीएसटी स्टेशन से रेलगाड़ी में बैठकर हम नरेल पहुंचे. कुठे? नेरलला. वहां जलपान करके हम खिलौने जैसी मिनी रेलगाड़ी में सवार हुए. मखमल से मुलायम हरे वृक्ष और सघन घाटियों की शोभा देखते हुए हम माथेरान पहुंचे. माथेरान का वातावरण मोहक और स्फूर्तिदायक था. लाल लाल मटियाले रास्ते और घनी हरियाली भरी दोपहर में भी हम ठंडी हवा चलती है. सुबह और शाम को घूमकर हमने अनेक प्राकृतिक दृश्य देखे. प्राकृतिक दृश्य की सुंदरता अनोखी थी. इनमें से कुछ दृश्य हमें बहुत ही अच्छे लगे. एको पॉइंट प्रतिध्वनि बिंदु पर हमने जोर जोर से चिल्लाकर अपनी अनेक प्रतिध्वनि सुनी. एक दिन शाम को हमने सूर्यास्त बिंदु सनसेट पॉइंट पर डूबते हुए सूर्य को अद्भुत दृश्य देखा. हमने सारलोट तालाब की सुंदरता भी देखी. हमने घुड़सवारी और रिक्शा में बैठने का मजा भी लिया. हमने अपने कैमरों कई तस्वीरें खींची. हम दिन भर घूमते रहे पर हमें थकान का अनुभव नहीं हुआ. माथेरान में 4 दिन 4 पल की तरह बीत गए. हम वहां से लौट आए पर वहां मनमोहन दृश्य आज भी मेरी आंखों से सामने घूम रहे. तर हे तुमचा स्वमत प्रश्न आहे. हे तुमचा प्रश्न आणि हे उत्तरे आहे. तर तुम्हाला हे पण लिहायचं आहे. तर आज आपण काय शिकलो? आज आपण हे शिकलो की आपण कुठेही फिरायला जाणार आहे तर आपल्याला खूपच छान छान दृश्य दिसते. जेव्हा बघा, हे या धड्यात राजस्थानचा असा मार्ग दिले आहे. तर या राजस्थानला काय काय आहे, काय काय नाही, हे सगळं आपला माहिती झाला. तर आपल्याला हा करायचा आहे की जेव्हा आपण कोणताही धडा वाचते, कोणताही धडा ऐकते, तर याच्यात आपण जो स्थानाचा मार्गाचं नाव आहे ते लिहून घ्या आणि स्मरण करून घ्या की इथे आहेत. कारण जेव्हा तुम्ही तिथे फिरायला जाणार आहे तेव्हा तुम्हाला हे सगळं माहीत आहे असं म्हणायचं आहे आणि त्यातून तुम्ही अजून काय काय फिरणार आहे ते पण बघायचं आहे. धन्यवाद.